नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डेस्पिरेंट फ्युचर मेडिकल डॉक्टर्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल AD सक्सेस MBBS अब्रॉड। डिअर फ्रेंड्स, आजपासून मी तुम्हाला रशिया, जॉर्जिया आणि किर्गिस्तान, कझाकिस्तान यांच्या युनिव्हर्सिटीचं इंट्रोडक्शन करून देणार आहे की कोणती युनिव्हर्सिटी कुठे आहे, कशी आहे, तसेच ऍडमिशन प्रोसेस रशियाची काय आहे, ऍडमिशन प्रोसेस जॉर्जियाची काय आहे, किर्गिस्तान, कझाकिस्तानची काय आहे, हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे। सुरुवातीला आपण चालू करूया रशियापासून। आता रशिया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रशिया हे लार्जेस्ट कंटिनेंट इन द वर्ल्ड आहे, लार्जेस्ट कंटिनेंट इन द वर्ल्ड आहे आणि रशिया ही दुसरी महासत्ता आहे पॉवरच्या दृष्टिकोनातून। आता रशिया म्हटलं की पालकांच्या मनात भीती येईल की अरे रशियाला कसं पाठवायचं, रशियाला तर युद्ध चालू आहे, रशियावरती अटॅक चालू आहेत, रशिया दुसऱ्यावरती युक्रेनवरती अटॅक करतोय, इन्स्टॅबिलिटी रशियामध्ये नाही आहे आणि रशियाला आपण कसं पाठवायचं। तर असं नाही विद्यार्थ्यांनो, रशियामध्ये कंप्लीट रशियन कॉन्टिनेंट जो आहे तो कंप्लीट सेफ आहे। मी आधीच म्हटलं की रशिया ही सेकंड मोस्ट सुपर पॉवर असल्या कारणानं त्यांच्या धर्तीवरती युद्ध होत नाही आणि आपण जिथे ऍडमिशन्स करतोय हे मॉस्को पासून जवळजवळ 200 ते 300 किलोमीटर लांब किंवा मॉस्को पासून 700 किलोमीटर लांब, शक्यतो आपण मॉस्कोच्या आसपास बघतो किंवा विमानानं या जायला सोपं पडतंय, खर्च कमी होतं म्हणून। आता गेल्या वर्षी आम्ही एक चांगली युनिव्हर्सिटी शोधून काढली आहे, ती आहे के रशियन स्टेट युनिव्हर्सिटी। के रशियन स्टेट युनिव्हर्सिटी ही अगदी दुबईच्या जवळ आहे, दुबईच्या जवळ आहे, वातावरण त्याचं खूप चांगलं आहे, आपल्यासारखं वातावरण आहे, अजिबात कोल्ड नाही आहे, कोल्डनेस नाही आहे। गेल्या वेळी मी जवळजवळ 23 विद्यार्थी या इथे पाठवलेले आहेत आपल्या सांगली, मिरज, सातारावरून आणि ती मुलं खूप खुश आहेत। आता ती सेकंड इयरला गेलेली आहेत, त्यांना कधीच बर्फाचा सामना करायला लागला नाही, आईसचा सामना करायला लागला नाहीये। युनिव्हर्सिटी जुनी आहे, जवळजवळ 1955 सालची युनिव्हर्सिटी आहे, इंग्लिश मीडियम आहे तिथं। के रशियन युनिव्हर्सिटी जी आहे याच्यामध्ये ऍडमिशन कॅपॅसिटी जवळजवळ 250 ईच इयर आहे, वर्षातून इथे एकदाच ऍडमिशन होतं आणि याची फीज गेल्या वर्षीची होती 2,45,000 रुपये पर इयर। याच्या फीज बद्दल बोलायला झालं तर 2,45,000 फी होती, ट्युशन फी वर्षाची पूर्ण, आणि हॉस्टेल फी होती फक्त आणि फक्त 15,000 पर इयर। मी म्हणतोय पर इयर, समजून घ्या, पर इयर 15,000 होती। आता तुम्ही म्हणाल इतक्या कमी कॉस्ट कशा आहेत रशियामध्ये, तर रशियामध्ये फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत, कोणतीच प्रायव्हेट युनिव्हर्सिटी नाही आहे। सगळं गव्हर्नमेंट फंडिंग करतं, मेडिकल कॉलेजला, कॅम्पसला, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्सला, हॉस्टेलला, सगळं जे आहे हे रशियन गव्हर्नमेंट, रशियन फेडरेशन ह्याला स्पॉन्सर करतं, त्याच्यामुळे ह्या फीज एवढ्या कमी आहेत। आता तुम्ही म्हणाल 18,000 फी आहे हॉस्टेलला, तर साधे असतील? नाही, अजिबात नाही। हॉस्टेलचे वायफाय युक्त, एअर कंडिशन आणि वेल मेंटेन्ड कॅम्पस असतात, हे मोठे मोठे कॅम्पस असतात। रशियाचा जिओग्राफी एरिया खूप मोठा असल्या कारणानं इथे कॅम्पसेस खूप मोठे आहेत, त्यांचे हॉस्टेल पण खूप मोठे आहेत। तर मी ह्या रशियन स्टेट युनिव्हर्सिटी बद्दल बोलतोय, के रशियन स्टेट युनिव्हर्सिटी। हे नियर दुबई येत आहे, दुबईपासून 2.5 तासाची फ्लाईट आहे आणि आपल्यापासून दुबई 2.5 तासाची फ्लाईट आहे। आता या वर्षीचं 15 तारखेला म्हणजे 15 मेला ह्याचं रिवाइज फी स्ट्रक्चर येईल, साधारणतः थोडंफार बदल होण्याची शक्यता आहे, पण हॉस्टेल ॲज इट इज राहील। ह्या टोटल याचा जर बजेट 6 वर्षाचा बघितला तुम्ही तर वर्षाला सगळं मिळून वर्षाला साधारणतः 3.5 लाख रुपये इतका खर्च येतो। आणि तसंच जर याचं कॅल्क्युलेशन, कुठलंही हिडन किंवा छुपे खर्च नाहीत, 3.5 लाख रुपये हे टोटल 6 वर्ष, प्रत्येक वर्षी 3.5 लाख रुपये असे 6 वर्ष, म्हणजे जवळजवळ 21 ते 22 लाखामध्ये टोटल पॅकेज ह्याचं होत आहे। आता या युनिव्हर्सिटीमध्ये NMC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी आहे, NMCच्या रूल्स रेग्युलेशन पासून होते। रशियामध्ये ऍडमिशन होताना तरी सुद्धा एक सेपरेट एंट्रन्स एक्झाम घेतात, ऑनलाईन एक्झाम असते, ऑफलाईन एक्झाम असते आणि ती साधारणतः 15 ते 20 मार्काची असते फक्त, आणि पासिंग सुद्धा फार इझी असतं। रशिया हे सगळ्या रूल्स आणि रेग्युलेशन नुसार घेतं, त्याच्यामुळे ते आपल्या NMCला मान्य आहे, NMCच्या नवीन रूल्सला ते
कंप्लीट एलिजिबल झालेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे रशियामध्ये मोठमोठाले हॉस्पिटल्स आहेत. इंडियासारखंच मुलांना सेकंड इयर पासून क्लिनिक्स चालू होतं. मुलांना पेशंट्स मिळतात, पेशंट्स बघायला त्यांना मिळतं आणि शिकायला मिळतं. प्रोफेसर्स तिकडे सगळे इंग्लिश मीडियममधून शिकवतात आणि मुलांना ग्रुप स्टडीज असतो. 2020चा ग्रुप बनवला जातो. तर रशिया सगळे नॉर्म्स फॉलो करते नॅशनल मेडिकल कमिशनचे. आणि युद्ध म्हटला तर युद्ध कधी रशियात होत नाही. रशिया सुपर पॉवरफुल कंट्री असल्यामुळं रशिया युक्रेनच्या वरती अटॅक करते, कारण रशियाच्या धर्तीवर कधी युद्ध झालेलं नाही आहे. हां, रशियन बॉर्डर्स जे आहेत टुवर्ड्स युक्रेन इथे थोडंसं तणावाची स्थिती असते, पण अशा एरियामध्ये आम्ही ऍडमिशन करत नाही. आणि फ्लाईटचा खर्च साधारणतः 55,000 रुपये पर इयर, म्हणजे जर तुम्ही वर्षातून एकदा आला तर साधारणतः 55,000 रुपये येण्या जाण्याचा खर्च ह्या युनिव्हर्सिटीला फ्लाईटचा खर्च असतो. तर तुमचा सगळाच हा बजेट आहे तो 25 लाख मध्ये साधारणतः, म्हणजे एअर तिकीट. जर वर्षाला तुम्ही सुट्टीला घरी आला, 2 महिने सुट्टी असते. आता जुलैला आमच्या मुलांना सुट्टी पडते, जुलै 10 तारखेला सुट्टी पडते आणि परत सप्टेंबर 10 तारखेला कॉलेज चालू असतंय. दरवर्षी हे 2 महिने घरी यायला तुम्हाला सुट्टी असते. तुम्ही ऑप्ट करू शकता की तिथेच तुम्ही अभ्यास करू शकता किंवा 2 महिन्यासाठी तुम्ही इकडे परत येऊ शकता. आम्ही अशी एकमेव कन्सल्टन्सी आहे की आम्ही ऍडमिशन पुरतं नाही. आतापर्यंत आमच्याकडे पालक येतात, गेल्या वर्षीचे मुलांचे पालक आमच्याकडे येतात, सर आम्हाला एअर तिकीटिंग काढून द्या, मुलांचं एअर तिकीट बुक करा, मुलांच्यासाठी हे सर पाठवा. आता आम्ही मुलांना इथून चटणी पार्सल पाठवलेली आहे. आपली जी खायची चटणी असते ती आपण पार्सलची सोय आहे. आपण इथून पार्सल स्टेट रशियाला पाठवू शकता. तर रशिया सेफ कंट्री आहे. रशियामधलं हे पहिलं कॉलेज मी तुम्हाला सांगितलंय, रशियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, रशियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. तर ह्या युनिव्हर्सिटीमध्ये कोणाला इंटरेस्ट घ्यायचा असेल, गेल्या वर्षी माझे मराठी मुलं त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतायत, खूप आहेत, खुश आहेत एकदम. आणि ह्यामध्ये जर ऍडमिशन तुम्हाला करायचं असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आणि अतिशय कमी पॅकेजमध्ये ही युनिव्हर्सिटी आहे आणि छान युनिव्हर्सिटी आहे. याच्यानंतर मी उद्याच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला रशियाची दुसरी युनिव्हर्सिटी म्हणजे मॉस्कोच्या आसपास असणाऱ्या युनिव्हर्सिटी पाहणार आहे. ही रशियन स्टेट युनिव्हर्सिटी आहे. ती रशियापासून लांब आहे आणि दुबई बॉर्डर आहे, म्हणजे मॉस्कोपासून 2000 किलोमीटर आहे, पण दुबईच्या नियरर असल्यामुळे ह्या युनिव्हर्सिटीला प्रिफर करता येते. आणि जिओग्राफिकली हे जॉर्जियाचा जवळ आहे, म्हणजे जॉर्जिया आणि रशियन स्टेट युनिव्हर्सिटीच्या मध्ये फक्त एक मोठा डोंगर आहे. डोंगराच्या ह्या साईडला गेलं तर जॉर्जिया येते आणि डोंगराच्या ह्या बाजूला आलं तर रशियन स्टेट युनिव्हर्सिटी येते आहे. तर कृपया मुलांनो, आपल्याला जर अतिशय बर्फ नको असेल आणि स्टडी एन्व्हायरमेंट चांगला असेल, एकदम पाहिजे असेल, निरर पाहिजे, आपल्यासारखं भारतासारखं तिथे हवामान पाहिजे असेल तर ह्या युनिव्हर्सिटीला तुम्ही नक्की जाऊ शकता. तुम्ही ह्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मला संपर्क करू शकता. आनंदाची बात आहे की ह्या युनिव्हर्सिटीसाठी मी पूर्ण महाराष्ट्राचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तर आपण पुरेपूर एकदम कन्सेशनल रेटमध्ये तुम्ही ह्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. तर ऍडमिशनसाठी खाली दिलेल्या नंबरला आपण संपर्क करा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. AD सक्सेस MBBS अब्रॉडला तुम्ही संपर्क करा, कॉन्टॅक्ट करा आणि मी आपल्याला ऍडमिशन संदर्भात फुल गाईड करेन. नमस्कार, डॉक्टर अमित दरकर, AD सक्सेस MBBS अब्रॉड.